थेट पुण्यामध्ये जाऊयात। सिव्हिल कोर्ट मेट्रो स्टेशन बाहेर महाविकास आघाडीचे कार्यकर्ते आक्रमक झालेत। काल पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते सिव्हिल कोर्ट ते स्वारगेट या भूमिगत मेट्रोचं लोकार्पण होणार होतं, पण पावसामुळे त्यांचा हा दौरा होऊ शकला नाही आणि त्यामुळे हे लोकार्पण लांबणीवर पडलंय। लवकरच ते ऑनलाईन पद्धतीने होणार आहे, पण याला महाविकास आघाडीने विरोध केलाय। जर काल प्रत्यक्ष लोकार्पण होऊ शकलं नाही तर ऑनलाईन लोकार्पण करता आलं असतं, अशी भूमिका घेत लोकांच्या पैशांचा अपव्यय होतोय आणि तो आम्ही होऊ देणार नाही, अशी भूमिका महाविकास आघाडीने घेतली आहे आणि आजच आम्ही लोकार्पण करू, अशी भूमिका महाविकास आघाडीने घेत कार्यकर्ते सिव्हिल कोर्ट मेट्रो स्टेशन बाहेर आक्रमक झाल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळतंय। मेट्रो स्टेशनमध्ये शिरत लाल फीत कापून ज्येष्ठ नागरिकाच्या हस्ते लाल फीत कापून आपण आज हे लोकार्पण करू, अशी महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी माहिती दिली। पण पोलिसांचा फौजफाटा इकडे मोठ्या प्रमाणावर तैनात आहे आणि पोलिसांनी या सगळ्या कार्यकर्त्यांना अडवून धरलंय, रोखून धरलंय। काँग्रेसचे आमदार रवींद्र धंगेकर यांच्या नेतृत्वात हे आंदोलन केलं जात आहे। ज्येष्ठ नागरिकांच्या हातून लाल फीत कापण्यात आलेली आहे। आता हे सगळे कार्यकर्ते मेट्रो स्टेशनमध्ये शिरण्याचा प्रयत्न करत आहेत, पण पोलिसांनी सध्या त्यांना अडवलेलं आहे। महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांची दिसतीये, पदाधिकाऱ्यांची दिसतीये। मात्र आता जर आपण बघितलं तर जोरदार आंदोलन या ठिकाणी सुरू आहे। आपण त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न करूयात। भर पावसात या ठिकाणी हे आंदोलन सुरू आहे। तुम्ही आज कसं जाणार आहात? आम्ही आता या ठिकाणी उद्घाटन केलेलं आहे ज्येष्ठ नागरिकाच्या हस्ते आणि आम्ही या ठिकाणी आता आतमध्ये जाणार आहोत। आम्हाला कालची जी उद्घाटन न झालेली मेट्रो आहे त्याच्यातच प्रवास करायचा, आम्ही हर्डीकरांना ते सांगणार आहे। उद्घाटन या ठिकाणी झालेलं आहे आणि आम्हाला या ठिकाणी मेट्रो जाऊ शकाल का असं वाटतं का? पोलीस एवढ्या बंदोबस्त आहे इथं? पोलिसांनी आम्हाला दरवेळेला रोखलेलं आहे। पोलिसांना लक्षात येत नाही, विरोधक पण कधीतरी सत्ताधारी होणार। पोलिस अत्याचार करतायत, पुणे शहराला सहकार्य करत नाहीत। पुणे शहराला सहकार्य केलं पाहिजे पोलिसांनी। पोलीस आयुक्त विनंती करतायत की 29 तारखेला मोदी करणार आहेत। 8 वर्ष झाली मेट्रो भेटत नाही, 8 वर्ष। जनतेचा पैसा, आमच्या जनतेचा पैसा, यांच्या बापाचा पैसा नाहीये। मेट्रो आमची आहे, भाजपच्या बापाची नाहीये। त्यामुळे मेट्रो चालूच झाली पाहिजे, चालूच झाली पाहिजे। काल भाजपचे झेंडे लागले कसे? बापाचा पैसा आहे का? झेंडे कशा लागले भाजपचे? आतमध्ये या ठिकाणी जर भाजपला अशा प्रकारे सरकारी यंत्रणा गैरवापर करू देत असेल तर मला असं वाटतं या ठिकाणी पुणेकरांना आणि महाराष्ट्रातल्या लोकांना भाजप गृहीत धरत आहे। पण आता काय म्हणजे आता अर्थात तुम्ही इथं उद्घाटन केलंय, काय केलंय? आमचं म्हणणं हे पुणेकरांना वेठीस धरू नये। पुण्यामध्ये त्यांचा केंद्रीय मंत्री होता, तो शून्य आहे का? करू शकत होता, नाही केलं। भाजपची निवडणुकीची खेळी आहे, जनताची लूट आहे, जनतेच्या पैशाची लूट आहे। काय आता आज तर तुम्हाला आम्ही आतमध्ये जाणार आहोत, हे गेट ओलांडून आतमध्ये जाणार आहोत आणि मेट्रो चालू करणार आहोत। या ठिकाणी हर्डीकरांनी या ठिकाणी आम्ही आमचं उद्घाटन केलेलं आहे। निवेदन 29 तारखेला आता ते म्हणतायत की सुरू करणार आहोत। आमच्या दृष्टीने आज उद्घाटन काल का नाही केलं? मग काल ऑनलाईन का नाही केलं? आम्ही इशारा दिला म्हणून आज का नाही केलं? 29 तारीख काय मुहूर्त आहे? पुणेकरांनी केंद्रीय मंत्री दिलाय, पुणेकरांनी केंद्रीय मंत्री त्याच्या हस्ते ओपनिंग केलं तर पुण्याचा अपमान झाला असता का? हा, मोदीच्या हाताला काय लागलं असं? पुण्याच्या मंत्र्यांनी का नाही ओपनिंग केलं? आता पोलीस तुम्हाला रोखतायत, तुम्ही आज जाऊ शकत नाही। अटक करा, जेलमध्ये टाका। मेट्रो सुरूच झाली पाहिजे, मेट्रो सुरू होणार। का नाही सुरू होणार मेट्रो? आमच्या बापाचा पैसा आहे, पैसा आहे हा, मोदींचा किंवा भाजपचा पैसा नाही, हा पुणेकरांच्या कष्टाचा कर रुपये पैसा। त्याच्यामुळे पुणेकरांची मेट्रो आज चालू व्हायला हवी, आमचा आग्रह राहील। पण आता जर आपण बघितलं तर हे काहीचे आक्रमक झालेले आहेत आणि आज जाऊनच आम्हाला मेट्रो चालू करायची आहे, उद्घाटन करायचे, अशी भूमिका यांची आहे। आता तुम्हाला आज सोडत नाहीयेत पोलीस, आज सोडत नाहीत पोलीस। तुम्हाला विनंती करू, पोलीस पण पुणेकर आहेत, त्यांना सुद्धा मेट्रो पाहिजे। पोलीस पण ऐकतील आमचं, पोलीस पण ऐकतील आमची विनंती आहे। कोणी करत पोलीस मेट्रोमधून आम्ही
महिला पण सांगा मेट्रो नको म्हणून. आमच्या महिला मेट्रो पाहिजे रे, पण ऑनलाईन पद्धतीने 5 वर्ष काय लागली? 5 वर्ष का लागली? मोदीची मनमानी नाही चालणार. मोदीजींना वेळ असेल, मोदीजींना चिखलात सभा घ्यायची नाही म्हणून मोदींना कॅन्सल करणार, हे पुणेकर खपून घेणार नाहीत. आणि म्हणून आमचा प्रयत्न आहे या ठिकाणी आतमध्ये जाऊन भर पावसात तुम्ही आंदोलन करताय, सगळं करताय. तुम्ही यासाठी आता निवेदन दिलंय, काय दिलंय, रिक्वेस्ट केली आहे का मेट्रो प्रशासनाला? मेट्रो प्रशासनाला काय रिक्वेस्ट केली आहे का तुम्ही, विनंती केली? मेट्रो सुरू झाली नाही, हार्डीकर घरी जाणार नाही. हार्डीकर मेट्रो सुरू होत नाही तोपर्यंत कार्यालय थांबणार. आम्ही त्यांच्या बरोबर मांडी घालून बसणार. मेट्रो सुरू केली पाहिजे. आता जर आपण बघितलं तर हे काँग्रेस महाविकास आघाडीचे सगळे कार्यकर्ते जर आपण बघितलं तर आक्रमक झालेले आहेत. भर पावसात हे आंदोलन या ठिकाणी केलं जातंय आणि आतमध्ये जाण्याचा प्रयत्न होतोय. मात्र पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त आहे. पोलीस या ठिकाणी विनंती करतायत त्यांना की तुम्ही आत जाऊ नका, आम्ही मेट्रोचे जे अधिकारी आहेत त्यांना बाहेर आणतो, त्यांच्याशी बोला. आतमध्ये म्हणणं आहे, आम्ही 5-10 लोक आतमध्ये जाणार. आम्हाला या ठिकाणी पोलिसांचा अवमान करायचा नाहीये किंवा काही आपण काही लोकांना आत सोडणार आहोत का? नाही, तसं नाही आहे. आम्ही ते मेट्रोचे जे अधिकारी आहेत, वरिष्ठ अधिकाऱ्याला बोलून घेतला आहे आणि त्याबद्दल त्यांना शिकवायचं, त्याच्या जे निवेदन आहे ते त्यांना देतील आणि तेवढा ते करतील. त्यांना आम्ही पण ते आतमध्ये जाण्याचा प्रयत्न नाही, करते. तसे प्रकारचा नाही. आम्ही त्यांना समजून सांगतो की असं आतमध्ये जायचं. पोलीस विनंती करतायत की आतून काही अधिकाऱ्यांना बाहेर आणतो, तुम्ही त्यांच्याशी बोला. आम्ही जातो ना त्यांच्याकडं. आम्ही काँग्रेस पक्षाने कधी तोडफोड नाही केली. आम्ही संवैधानिक आंदोलन केलंय आणि आमची गॅरंटी आहे पोलिसांना पण. एक वीट आम्ही कधी उचलत नाही. असं असताना सुद्धा आम्हाला थांबवणार तुम्ही? आता ते म्हणतायत की तुम्ही निवेदन देण्यासाठी आतमध्ये न जाता कार्यकर्ते ऐकत नाहीत बरेचदा. आमचं आंदोलन आजपर्यंत हिंसक झालं का? मग आम्हाला का तुम्ही थांबवता? आम्ही कधीच हिंसक आंदोलन केलेलं नाही. काँग्रेस पक्षाने कोणतंच हिंसक आंदोलन केलं नाहीये. पण हक्काच्या लढ्यासाठी, पुणेकरांच्या जनतेच्या लढाईसाठी आम्ही लढणार आणि त्यासाठी आम्ही पोलिसांना विनंती करतो, आम्हाला मदत करा, आम्हाला जाऊ द्या, हल्दीकर साहेबांना भेटू द्या. आंदोलन स्थळावरती सिव्हिल कोर्ट मेट्रो स्टेशनच्या बाहेर महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी ठिय्या आंदोलन सुरू केलंय. काँग्रेसचे नेते आमदार रवींद्र धंगेकर यांच्या नेतृत्वात हे आंदोलन सुरू झालंय. सिव्हिल कोर्ट मेट्रो स्टेशन ते स्वारगेट या भूमिगत मेट्रोचं काल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते लोकार्पण होणार होतं. पण पावसामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदींचा दौरा रद्द झाला. पण दौरा रद्द झाला तरी सुद्धा लोकार्पण पुढे ढकलणं महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांना पटलेलं नाही आणि त्यांनी एका ज्येष्ठ नागरिकांच्या हस्ते लाल फीत कापून लोकार्पण केलेलं आहे, प्रातिनिधिक लोकार्पण केलेलं आहे. पोलिसांचा फौजफाटा इकडे आपल्याला पाहायला मिळतोय, पण कार्यकर्ते आपल्या भूमिकेवर ठाम आहेत. सिव्हिल कोर्ट मेट्रो स्टेशनच्या आतमध्ये जाण्याचा त्यांचा प्रयत्न होता, पण पोलिसांनी त्यांना रोखलंय आणि मेट्रो स्टेशन बाहेर या सगळ्या आंदोलकांनी ठिय्या दिलाय. पुण्यामध्ये पाऊस बरसतोय, पण या पावसाचीही पर्वा न करता हे सगळे आंदोलक आपल्या भूमिकेवरती ठाम असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय. छत्रपती शिवाजी महाराज की जय. छत्रपती शिवाजी महाराज की जय. नाही आत ढकलत होते, इकडे आत ढकलत होते ना. शिवाजी महाराज की जय. चला हो तिकडे.
वो वायर इधर तक नहीं आएगा, सब पुलिस तर पुणे मेट्रो सुरू झाली पाहिजे अशा घोषणा देत आंदोलक आक्रमक झालेले आहेत. काल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते सिव्हिल कोर्ट ते स्वारगेट या भूमिगत मेट्रोचं लोकार्पण होणार होतं, पण पावसामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदींचा दौरा रद्द झाला आणि हे लोकार्पण होऊ शकलं नाही. जरी प्रत्यक्षात येऊन लोकार्पण करणं शक्य नव्हतं तरी सुद्धा मेट्रोचं ऑनलाईन लोकार्पण शक्य होतं, पण ते पंतप्रधानांनी का केलं नाही असा सवाल विचारत महाविकास आघाडीचे नेते आणि कार्यकर्ते आक्रमक झालेत. जनतेच्या पैशाचा हा अपहार आहे, जनतेचे पैसे यामध्ये वाया जात आहेत असा आरोप करत महाविकास आघाडीचे सगळे कार्यकर्ते आक्रमक झालेत आणि पुणे मेट्रो स्टेशन बाहेर त्यांनी ठिय्या आंदोलन सुरू केलेलं आहे. पोलिसांनी या सगळ्यांना अडवण्याचा प्रयत्न केला. वास्तविक सिव्हिल कोर्ट मेट्रो स्टेशनमध्ये जाण्याचा या सगळ्या आंदोलकांचा प्रयत्न होता, पण पोलिसांनी त्यांना अडवले. ज्येष्ठ नागरिकांच्या हस्ते लाल फीत कापून प्रातिनिधिक लोकार्पण करण्यात आलं. सर काय विनंतीला मान देत आहेत, बोलण्याचा प्रयत्न आहे? नाही, आमचं बोलणं चालू आहे. ते सहकार्य करतील. ते मेट्रोचे अधिकारी येत आहेत, त्याची आम्हाला भेट करून देणार आहे त्यांना. सर आता ऐकत नाहीयेत, त्यांनी ठिय्या आंदोलन या ठिकाणी सुरू केलेलं आहे. आम्ही मेट्रोचे अधिकाऱ्याला बोलून घेतलं आहे, त्याच्या बरोबर त्याच्या एकदा बोलणं करून देणार आहे आणि मग ते सहकार्य करतील आमचं. आपण बघतोय आयुक्तांनी देखील विनंती करून आतमध्ये जायचंय त्यांना सगळे. नाही, आतमध्ये जाण्याचा कसं आहे, ॲज अ पॅसेंजर ते कोणी जात आहे, लोक मेट्रो ओपन आहे, परंतु असा ॲज आंदोलन करते आत जाणे बरोबर नाही आहे. बस एवढी त्यांना आम्ही विनंती करतोय. अर्थात त्यांचे काही नेते मेट्रोचे अधिकारी येत आहे, त्याचं तिथे बोलणं करून देतोय आम्ही. यातून काही तोडगा निघेल असं हो वाटतं. हो 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 बरोबर आहे, बरोबर. तोडगा काढायचा प्रयत्न या ठिकाणी पोलिसांकडून होतोय. जे मेट्रोचे वरिष्ठ अधिकारी आहेत त्यांना इथं आणून यांचं निवेदन त्यांनी स्वीकारावं अशाच पद्धतीने मध्यस्थी पोलिसांकडून घातली जाते, परंतु आतमध्ये हे आंदोलन करताना सोडलं जात नाही आणि त्यामुळेच यांनी गेटवर बसूनच अशा पद्धतीने ठिय्या आंदोलन सुरू केलेलं आहे आणि जोरदार घोषणाबाजी त्यांच्याकडून दिली जाते. मेट्रो स्टेशनच्या आत जाऊन कोणालाही आंदोलन करण्याचा अधिकार नाही, त्यामुळे या सगळ्या आंदोलनकर्त्यांना पुणे पोलिसांनी मेट्रो स्टेशन बाहेरच रोखलेलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या मेट्रो मार्गाचं लोकार्पण काल अपेक्षित होतं, पण पंतप्रधानांचा दौरा रद्द झाला. त्याच्यानंतर ती तारीख जाहीर करण्यात आली. काल सकाळच्या आमच्या 11च्या बैठकीनंतर आम्ही जाहीर केलंय. त्यामुळे या ठिकाणी हे जे चाललंय हा दिखावा आहे. पुणेकरांचा अंत पाहुणे आज मेट्रो सुरू करणार का तुम्ही सांगा मला. बघा, तुम्ही मेट्रो आज मेट्रो सुरू करणार. रविवारी त्याचं सुरू करायचं डिसाईड झालेलं आहे. समजा नरेंद्र मोदींना ताप आला तर तुम्ही रविवारी बंद करणार का, एवढं सांगा. उद्घाटन रद्द करणार हे का? बघा, आता- नरेंद्र मोदी आता- पुणेकरांचं भवितव्य ठरवू शकत पाऊस नाही. पडला तर काय करणार. नाही रविवारी 100% सुरू होणार आहे. तारखेला पाऊस पडला तर तुम्ही काय करणार. 29 तारखेला पाऊस पडला तरी सुद्धा सुरू होणार आहे. लेखी देता. आमच्या सर्व ठिकाणी पब्लिश झालेलं आहे. आम्ही प्रेस नोट दिली आहे काल. आम्ही 29 तारखेला 29 विषय असा आहे साहेब, 29 तारखेला होणार आहे. ऐका ना, 29 तारखेला- प्रेस नोट दिली आहे ऐका ना, काल. तुम्ही आमच्या प्रेस नोट- सोशल ऐका मीडियावर साहेब, पण आलेलं आहे. तुमची प्रेस नोट आम्ही वाचली. तुम्ही आम्हाला लेखी द्या. 29 तारखेला कुठल्याही कारणास्तव पुणेकरांची मेट्रो ही विलंबित होणार नाही. ऊन वारा पाऊस आला, उद्या नका सुनामी जरी आली तरी या ठिकाणी मेट्रो चालू होईल असं आम्हाला प्रेसला लेखी द्या. सांगा. प्रेसला सांगा. चला. बघा, प्रेसला सांगा. सांगा प्रेस. ऐका. पत्रकार बंधू आणि भगिनींनो, प्रेसला येऊ द्या पुढे. एक मिनिट ऐका. मेट्रोचे सोनवणे साहेब आहेत, त्यांचं बोलणं ऐका. सर कधी सुरू करणार सर मेट्रो? बोला. हे बघा, आता जे आपलं नियोजन आहे ते 29 तारखेला साधारणतः दुपारी होणार आहे. त्याची निश्चित वेळ जी आहे ती थोड्याच वेळात आम्ही तुम्हाला सांगून देऊ. त्यासंबंधी आम्ही प्रेस नोट पण दिलेली आहे. आमच्या सर्व सोशल मीडियावर त्याच्या संबंधी जाहिरात पण आपण केलेली आहे. साहेब, आमचं 29 तारखेला 100% मेट्रो सुरू होणार. नरेंद्र मोदी आरबोस असेल तर मेट्रो चालू होणार काय आमचा शब्द हवाय आम्हाला. पुढे जाणार नाही. 29 तारखेला 100% सुरू होणार आहे. कोणत्याही काम हो कोणत्याही कारणास्तव जाणार नाही. नाही, रद्द होणार नाही. आतमध्ये त्या ठिकाणी उड्या मारून बसून आम्ही त्या ठिकाणी मी तुम्हाला ऍश्युरन्स देतो की 100% मेट्रो 29 तारखेला सुरू होईल.
साहेब समाधानी आहात का तुम्ही? जगताप साहेब समाधानी आहात का? समाधानी नाही, पण या ठिकाणी हे पुणेकरांना सगळ्या मीडिया समोर आणि पोलीस प्रशासनासमोर शब्द देत आहेत की या ठिकाणी जर नरेंद्र मोदी त्या दिवशी परदेशी जरी गेले तरी हे उद्घाटन होणार असा शब्द सोनवणे साहेबांनी दिलाय. त्यामुळे आम्ही या ठिकाणी पुणे पोलीस आणि या मेट्रोच्या आताच्या शब्दावर या ठिकाणी थांबतोय. पण 29 तारखेला उद्या जर नरेंद्र मोदी आजारी पडले किंवा बाहेर गेले म्हणून जर मेट्रोचं उद्घाटन झालं नाही, चालू जर झाली नाही, तर मग मात्र आम्ही या ठिकाणी समस्त पुणेकरांना घेऊन या ठिकाणी आतमध्ये आक्रमण करून ती मेट्रो चालू करू. सोनवणे साहेब काय निर्णय घेताय आता? आंदोलन जर थांबवायचंय तर काय? आम्ही ऑलरेडी प्रेस नोट दिलेली आहे. आमच्या सोशल मीडियावर देखील सर्व ठिकाणी सांगितलं आहे की 29 तारखेला हा जो मार्ग आहे आणि स्वारगेट कात्रजचं भूमिपूजन हे नक्की होणार आहे. सर्वसामान्य पुणेकरांसाठी कधी खुलं होणार आहे? जसं उद्घाटन झालं त्याच्यानंतर लगेचच सुरू होणार आहे. सर्वसामान्य लोक इथून प्रवास करू शकतील, दोघं बाजूने प्रवास करू शकतील. स्वारगेट महाविकास आघाडीचे नेते समाधानी आहेत का आता? पुणेकरांच्या समाधानासाठी किंवा पुणेकरांच्या भल्यासाठी आम्ही पुणे पोलीसचा या ठिकाणी सन्मान राखलाय. या ठिकाणी सोनवणे साहेबांनी तुमच्यासमोर येऊन सांगितलेलं आहे. या ठिकाणी आम्ही त्यांना हेही सांगितलंय जर त्या दिवशी नरेंद्र मोदी चुकीने जर आजारी पडले किंवा त्यांना परदेशी जावं लागलं तर ही मेट्रो चालू कसल्या वर्षी होणार असा प्रकारचा शब्द हा पुणे मेट्रोने आम्हाला दिलेला आहे. त्यामुळे आम्ही आता हे तुर्तास आंदोलन थांबवत आहोत. पण जर 29 तारखेला जर ते झालं नाही तर मात्र समस्त पुणेकरांना घेऊन हजारो नाही तर लाखोच्या संख्येने आम्ही आतमध्ये घुसू. आज आम्ही हे आंदोलन स्थगित करतो. सोनवणे दीक्षित साहेबांनी असं सांगितलं 29 तारखेला कोणी येऊ न येऊ 29 तारखेला पुण्याला मेट्रो मिळणार म्हणजे मिळणार. जर नाही मिळाली तर उद्घाटन केलेलं आहे. जास्त आंदोलन उभं करण्यात येईल आमच्याकडे. समाधानी नाही या ठिकाणी पुणेकरांच्या भल्यासाठी पुणेकरांच्या हितासाठी एकीकडे पुणे मेट्रोला नेमकं घ्यावं लागेल आणि काही करून उद्या मोदी त्या ठिकाणी ऑनलाईन जरी उपलब्ध होणार नसेल तरी पुण्याची मेट्रो 29 तारखेला चालू होईल अशा प्रकारचा त्यांनी ऑनलाईन सगळ्यांच्या समोर शब्द दिलाय. त्याच्यामुळे पुणे पोलिसांचा या ठिकाणी सन्मान राखत आम्ही या ठिकाणी आंदोलन थांबवत आहोत. आम्ही सांगितलं आहे की 29 तारखेला मेट्रो सुरू होणार आहे. डिस्ट्रिक्ट कोर्ट वा आघाडीनं सध्या आपलं आंदोलन स्थगित केलंय. पण हे आंदोलन स्थगित करत असतानाच 29 तारखेला या मेट्रोचं लोकार्पण होईल आणि 29 तारखेला सर्वसामान्यांना मेट्रोनं प्रवास करता येईल असं आश्वासनही त्यांनी घेतलेलं आहे. चेक तर पुणेकरांनी पुण्यातल्या महाविकास आघाडीच्या नेत्यांनी अनेक ठिकाणी आंदोलन केलं होतं. मेट्रो स्टेशन बाहेर हे आंदोलन करण्यात आलेलं होतं. अनेक कार्यकर्ते या आंदोलनामध्ये एकत्र आलेले होते. काल आम्ही त्यासंबंधी प्रेस नोट दिलेली आहे की 29 तारखेला मेट्रो सुरू होणार आहे. डिस्ट्रिक्ट कोर्ट ते स्वारगेट आणि स्वारगेट ते डिस्ट्रिक्ट कोर्ट या दोन्ही मार्गावर जे आहे मेट्रो सुरू होणार आहे आणि प्रवासी लगेचच उद्घाटन झाल्यानंतर लगेचच प्रवास करू शकणार आहेत. त्याचबरोबर स्वारगेट ते कात्रज हा जो मार्ग आहे त्याचं भूमिपूजन देखील होणार आहे. ते माननीय पंतप्रधान जे तर सिव्हिल कोर्ट ते स्वारगेट या भूमिगत मेट्रोचं लोकार्पण 29 तारखेला होईल आणि 29 तारखेला सर्वसामान्यांना मेट्रोतून प्रवास करता येईल हे आश्वासन घेऊन महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी आपलं आंदोलन स्थगित केलंय. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.